हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. मी प्राध्यापक अविनाश नोरटे, गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, बातमी अतिशय इम्पॉर्टंट आहे. पालकांसाठी तर त्याहून जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण बातमी आहे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटायझेशन याच्या रेशोमधली. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की अलीकडच्या काळामध्ये आपल्या गव्हर्नमेंट स्कूल, झेडपीच्या शाळा किंवा ज्या गव्हर्नमेंट अप्रूव्ड जे असतात त्या सगळ्या शाळांना मुलांची संख्या प्रचंड कमी वेगानं व्हायला लागली आहे. वेअरॅज प्रायव्हेटायझेशनमध्ये मग तुमचे CBSE स्कूल असतील, SSC स्कूल इंग्लिश मिडियमचे असतील, अशा शाळांमध्ये मुलांचा जाण्याचा ओढा वाढलेला आहे. बातमी याच रिलेटेड आहे. आज माझ्याकडे इंडिया टुडेच्या न्यूजप्रमाणे काही महत्त्वाची बातमी मी आहे, स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. द गव्हर्नमेंट स्कूल लूज 86 लाख स्टुडंट्स ॲज प्रायव्हेट एनरोलमेंट सर्जर्स. म्हणजे ॲज पर द युडॅस प्लस रिपोर्ट, जो स्कूलचा युडॅस प्लसचा रिपोर्ट असतो त्याप्रमाणे क्रॉस द नेशन 86 लाख स्टुडंट्स हॅव एनरोल देमसेल्फ इन प्रायव्हेट स्कूल्स फ्रॉम द गव्हर्नमेंट. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की शासनाच्या ज्या शाळा आहेत, झेडपीच्या ज्या शाळा आहेत, अर्थात त्या चांगल्याच आहेत, वाईट आहेत अशातला भाग नाही आहे. पण आजकालचं कॉम्पिटिशन बघता विद्यार्थ्यांना, मुलांना IIT JEE असेल, नीट असेल, NDA असेल, CET असेल, कॉमर्समध्ये जायचं असेल तर CA CS असेल, टॅक्सेशन असेल, असे जे महत्त्वाचे कोर्सेस आहेत, किंबहुना मुलांना IPS IAS ऑफिसर बनायचं असतं. त्यामुळं मुलांना आत्तापासूनच कॉम्पिटिशनमध्ये आपला मुलगा टिकावा या दृष्टीनं गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये मुलगा न ठेवता ते प्रायव्हेटला टाकत असतात आणि त्याचे रिफ्लेक्शन्स आपल्याला सगळ्यांना तिथे पाहायला मिळतात. काय न्यूज सांगते बघा. द गव्हर्नमेंट स्कूल एनरोलमेंट फेल बाय द नियरली 86 lakh बिटवीन 2023-24 अँड 2025-26 while the private schools gain over 88 lakh student. अकॉर्डिंग टू द UDAS प्लस रिपोर्ट, जो गव्हर्नमेंटचा असतो त्या रिपोर्टप्रमाणे जवळपास 88 लाखांनी प्रायव्हेटायझेशन स्कूलमधली विद्यार्थ्यांची संख्या अक्रॉस द नेशन वाढलेली आहे. वेअरॅज 86 लाख स्टुडंट्स वर डाऊन स्लाइटली, हा रेशो कमी झाला आहे तो म्हणजे आपल्या गव्हर्नमेंट स्कूलमधला. तर हाच सांगणारा ही आजची बातमी आहे. UDAS प्लस इट इज युनिफाईड डिस्क्रीट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लस या सिस्टमनं दिलेला हा रिपोर्ट आहे आणि त्याप्रमाणे इतका मोठा डाऊनफॉल गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि प्रायव्हेटमध्ये मुलांचा त्या ठिकाणी वाढलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. ओव्हरऑल टोटल स्टुडंट्स एनरोलमेंट फ्रॉम द फाउंडेशन टू सेकंडरी लेवल स्टूड ॲट 24.72 करोड. मागच्या वर्षीचं मी सांगतोय अक्रॉस द नेशन ते 24.72 कोटी एवढी विद्यार्थी संख्या होती फाउंडेशन टू सेकंडरी लेवलला. ती आत्ता झालेली आहे 24.80. ही 2023ला होती, 24ला 24.72 होती. आत्ता रिफ्लेक्टिंग ओव्हरऑल डिक्लाइन अराउंड 8.26 लाख स्टुडंट, म्हणजे जवळपास 8.26 लाख म्हणजे 8,26,00,000 विद्यार्थ्यांचा रेशो त्या ठिकाणी कमी झालेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. ओव्हरऑल जर बघितलं आपण तर गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होते, प्रायव्हेटायझेशनमध्ये वाढते आहे. प्युपिल टीचर रेशो इम्प्रूव्ज, मग त्याच्यामुळे काय झालं आहे, विद्यार्थी शिक्षकांचा जो रेशो आहे तो इम्प्रूव्ह झालेला आपल्याला गव्हर्नमेंटमधला पाहायला मिळतो आहे. काय होतं, पूर्वी गव्हर्नमेंटच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होती, शिक्षकांची विद्यार्थी संख्या जास्त होती. त्यामुळे आता काय झालं आहे, गव्हर्नमेंटनं काय केलं आहे, विद्यार्थी कमी झाले की शिक्षकांचा पण रेशो त्या ठिकाणी कमी केला आहे. त्यामुळे तो प्युपिल टीचर रेशो त्या ठिकाणी मॅच होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. टोटल नंबर ऑफ स्कूल्स सॉ द मार्जिनली डिक्लाइन फ्रॉम 14.72 lakh टू 14.67 lakh. However, the teaching workforce grew from 98.08 lakh to 1.03 crore. सो तुमच्या लक्षात येत असेल की मुलांची संख्या जशा प्रायव्हेटायझेशनमध्ये वाढते आहे त्यामुळं काय झालं आहे की प्युपिल टीचर रेशो आहे विद्यार्थी आणि पालकांचा, तो पण त्या ठिकाणी इम्प्रूव्ह होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. खऱ्या अर्थानं या बातमीच्या अंती मला एवढंच सांगायचं आहे की महाराष्ट्रासहित भारत देशातल्या सर्व राज्यातले लोक आजकाल प्रायव्हेटायझेशनकडे वळत आहे, अकॅडमीकडे वळत आहेत. त्यामुळे आपलीसुद्धा अकॅडमी फलटणमध्ये सातारा जिल्ह्यात आहे. जर तुमच्या मुलांची प्रिपरेशन तुम्हाला IIT JEE, नीट, CET, NDA किंवा फाउंडेशनसाठी तुम्ही एखादी चांगली रेसिडेन्शियल अकॅडमी बघत असाल तर सातारा जिल्ह्यातली, पश्चिम महाराष्ट्रातली गुरुद्रोणा सायन्स अकॅडमी ही अग्रगण्य कोचिंग इन्स्टिट्यूट आहे.
खाली दिलेल्या पत्त्यावरती मोबाईल नंबरवरती आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि आम्हाला भेट द्या. धन्यवाद.